वसतिगृहासाठी कितीही कोटी मागा मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या पापाचं काय जातंय? या वक्तव्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी। राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी, रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट, तर महिलांचा छळ होत असल्यानं समज दिल्याचं बोर्डीकरांचं स्पष्टीकरण। पर्यावरण खात्यातील निधीवरून पंकजा मुंडेंची खदखद, पर्यावरण खात्याला स्वतःचा निधी नसल्याची माहिती, सीएसआर फंडासारखा निधी जमा करण्याच्या सूचना। पनवेलमध्ये मनसैनिकांनी बार फोडला, जोरदार घोषणाबाजी करत हल्लाबोल, राज ठाकरेंनी घेतलेल्या आक्षेपानंतर मनसैनिक आक्रमक। कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्तीणीला परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेश पदयात्रा, हजारो नागरिक सहभागी। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकर मैदानात, तर कोर्टाच्या आदेशानंतरच महादेवीचं स्थलांतर, तिच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी कटिबद्ध, वनताराची भूमिका। मराठा समाजाकडून अहिल्यानगरात मराठा लग्न आचारसंहिता संमेलनाचं आयोजन, पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आचारसंहिता जाहीर, प्रचार आणि प्रसारासाठी संमेलन। महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग, नवनियुक्त एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत आज बीडमध्ये दाखल होण्याची शक्यता, 21 महिन्यांनंतरही आरोपी फरार। महादेव मुंडे हत्या प्रकरणी फरार आरोपी गोट्या गित्तेचा नवा व्हिडिओ समोर, पोलिसांकडून शोध सुरू असताना गोट्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याची चर्चा। नाशिकमध्ये बाकावर बसण्यावरून 10वीतल्या विद्यार्थ्याची हत्या, सातपूरच्या ज्ञानगंगा या खासगी क्लासमधील धक्कादायक घटना। दादरच्या कबूतरखाना परिसरात महापालिकेकडून जाळी लावण्याचं काम सुरू, कारवाईत काही नागरिकांचा अडथळा कायम। अक्षय कुमारने गेल्या 7 महिन्यात 110 कोटींची मालमत्ता विकली, बोरिवली, वरळी आणि लोअर परळमधील फ्लॅट आणि कार्यालयांचा समावेश, अचानक मालमत्ता विकल्यानं चर्चांना उधाण। बलुचिस्तानचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी, तेल खनिजाचे साठे पाकिस्तान नव्हे तर बलुचिस्तानात आहेत अशी करून दिली जाणीव, बलुचिस्तानावर पाकचा अवैध कब्जा असल्याचा मीर यार यांचा दावा। वाराणसीमध्ये गंगा आणि वरुणा नदीचं रौद्र रूप, किनाऱ्यावरील घरांमध्ये शिरलं पाणी, लोकांना घरी पोहोचण्यासाठी घ्यावा लागतोय बोटींचा आधार। पाचव्या कसोटीत भारताचं इंग्लंडसमोर 374 धावांचं आव्हान, दिवस अखेर इंग्लंड 1 बाद 50, जयस्वालचं शतक, तर जडेजा, सुंदर आणि आकाशदीपच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताचा 396 धावांचा डोंगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।